गोष्ट ऐकूया. एका कुरणामध्ये एक घोडा चरत असतो. छान मोठंच्या मोठं हिरवगार असं कुरण असतं, मऊ लुसलुशीत गवत असतं आणि घोडा चरायला येत असतो तिथे रोज. आणि हळूहळू घोड्याला असं वाटायला लागलं की आता हे कुरण माझंच झालं. थोड्या दिवसांनी तिथे एक काळवीट येतो आणि तोही चरायला लागतो. तो घोडा त्याला म्हणतो की नाही नाही, आता हे कुरण माझं आहे, तू इकडून निघून जा. काळवीट म्हणतो असं तर काही नाहीये बाबा, इतकं मोठं कुरण आहे, तू कितीही चाललास तरी ते खूप मोठं आहे, मलाही थोडंसं खाऊ दे. घोडा म्हणतो नाही नाही, अजिबात नाही, हे कुरण माझं आहे, तू इथून निघून जा. काळवीट काय ऐकायला तयार नाही. मग काय होतं, काळवीट आणि घोड्याचं भांडण व्हायला लागतं. घोडा काय करतो, तिथं असलेल्या माणसांच्या मदतीने तो काळविटाशी लढाई करायला लागतो. माणसं घोड्याच्या पाठीवर बसतात, घोडा जोराने धावायला लागतो आणि काही काळाने घाबरून शेवटी काळवीट निघून जातो. या लढाईमध्ये घोडा जिंकतो खरा, पण माणसाला हे समजतं की घोडा एवढा डौलदार प्राणी आहे, एवढा जोराने आणि वेगाने पळणारा प्राणी आहे. या घोड्याचा उपयोग आपण खूप रीतीने करू शकतो. खूप प्रकारे घोड्याच्या पाठीवर बसून आपण लांबवर प्रवासही करू शकतो. अशा रीतीने या लढाईमधून माणसाला घोड्यासारखा एक दिमागदार आणि डौलदार प्राणी मिळाला. उपयोग करून घेऊ लागला माणूस त्याचा. घोड्याला मात्र हे समजलंच नाही.